नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे बनवणार आहोत। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मॅगी पकोडे बनवणार आहोत। त्यासाठी इथे पॅनमध्ये पाऊण ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। नेहमी मॅगीसाठी जेवढं पाणी वापरतो त्यापेक्षा कमी पाणी वापरायचं। मसालाही घालून घेऊया इथे मॅगी मसाला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता या पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये मॅगी घालून घेऊया। तर इथे व्यवस्थित मिक्स करून मॅगी शिजवून घ्यायची आहे। एकदम जास्त ही मॅगी नाही शिजवायची, थोडीशी कच्ची मॅगी असेल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे। तर इथे आपली मॅगी तयार झालेली आहे। आता ही थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। मॅगी कमी शिजवल्यामुळे अशी सुट्टी राहते, नाहीतर ती जास्त चिकट होते। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊया। बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची, कोबी आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता यामध्ये आपण पाव वाटी बेसन घालून घेऊया। 2 चमचे रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठही घालून घेतलेलं आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा ओवा आणि मीठ चवीनुसार घालून घेतलेलं आहे। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। हातानेच मिक्स करायचं म्हणजे हे व्यवस्थित मिक्स होतं। आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर एकदम थोडंसं 1-2 चमचे पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही लागत याला। आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। इथे तेलही मी गरम करत ठेवलं होतं। तर आता आपण भजी सोडून घेऊया। तेल व्यवस्थित तापलेलं हवं आणि त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। त्यामुळे ते व्यवस्थित आतून तळले जातात आणि छान क्रिस्पी होतात। तर हे भजी म्हणजेच पकोडे तळून झालेले आहेत। खूप छान रंग आलेला आहे याला आणि खूप मस्त क्रिस्पी झालेले आहेत। तर मी बाकीचेही सगळे पकोडे तळून घेते। बघू शकता खूप मस्त पकोडे होतात। हे मॅगी पकोडे चवीला एकदम अप्रतिम लागतात आणि खूपच छान होतात। तर हे मॅगी पकोडे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण मिक्स डाळीचे पकोडे बनवूया। मिक्स डाळीचे पकोडे बनवण्यासाठी इथे मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तुम्ही अजून कोणत्या डाळी हव्या असतील तर त्याही घेऊ शकता। आता या तिन्ही डाळी स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत घालायच्या आहेत। तर इथे मी डाळी आधीच भिजत घातल्या होत्या, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता या डाळी आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेऊया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये डाळ घालायची आहे। अर्धी डाळ घालून घ्यायची आहे, सगळी एका वेळेला वाटली जाणार नाही त्यामुळे। तर ही आता जाडसर वाटून घेऊया। बघा डाळ अगदी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे। जाडसरच वाटायची आहे, अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला, एकदम ही बारीक नाही करायची। तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेली डाळ सुद्धा मी आता यामध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर भरपूर घालायची, खूप छान लागते टेस्ट याची। अर्धा चमचा हळद आणि मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडासा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालून घेऊया। पाव चमचा घालून घ्यायचा आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण भजी तळायला घेऊया, म्हणजेच पकोडे तळायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण भजी सोडून घेऊया। तेल व्यवस्थित गरम असावं जेव्हा आपण भजी तेलात सोडतो तेव्हा, म्हणजे ते छान फुलतात। आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे छान क्रिस्पी तळले जातात। तर हे मिक्स डाळीचे भजी म्हणजे पकोडे तळून झालेले आहेत। बघू शकता खूप छान रंग आलेला आहे याला आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत, एकदम क्रिस्पी भजी झालेले आहेत। बघा एकदम मस्त दिसत आहेत।
याचबरोबर सगळे भजी मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम मस्त भजी झालेले आहेत. चवीला तर अप्रतिम लागतात हे. आणि सोबत थोडीशी हिरवी मिरचीही तळून घेतलेली आहे. तर मस्त आपले मिक्स डाळीचे पकोडे म्हणजेच भजी बनवून तयार झालेले आहेत. आता आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत. सगळ्यात आधी भाजी बनवून घेऊया बटाट्याची. त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊया. त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि एखादा मिनिट कच्चा वास निघून जाईपर्यंत हे भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया एखादा मिनिट. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण 2 मोठे शिजवून मॅश केलेले पोटॅटो आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया. तर स्टफिंगसाठी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून ही भाजी थोडा वेळ थंड करून घेऊया. स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण बॅटर बनवायला घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, पाव चमचा बेकिंग सोडा, पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकदमही जास्त पाणी नाही घालायचं. बघा असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, बघू शकता. तर आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पकोडे बनवायला घेऊया. ब्रेडला लावण्यासाठी इथे मी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घेतलेली आहे. या दोन्ही चटण्यांची रेसिपी मी याआधीही चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही ती बघून घ्या. आता ब्रेडच्या स्लाईसला एका साईडला आपल्याला ही हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे. तर ती इथे लावून घेऊया. अशा दोन्ही चटणी लावल्यामुळे ब्रेड पकोडीची टेस्ट एकदम मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण जे भाजीचं स्टफिंग केलेलं आहे ते घालून घेऊया. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे एकसारखं सगळीकडून पसरून घेतलेलं आहे. आता यावरती दुसरी स्लाईस ठेवून घेऊया आणि प्रेस करून घेऊया आणि याला कट करून घ्यायचं आहे. मी याचे 4 पीस करून घेत आहे, कारण ब्रेड पकोडा नाहीतर मोठा होतो. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. बघा खूप छान दिसत आहे. 2 कलरच्या चटण्या आणि मध्ये बटाट्याच्या भाजीमुळे मस्त रंग आलेला आहे याला. आणि आता आपण हे तळायला घेऊया ब्रेड पकोडा. तर तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आणि बेसनचे जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये हा ब्रेड पकोडा घोळवून घ्यायचा आहे आणि मग तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत. असं व्यवस्थित त्याला बॅटर लागायला हवं आणि नंतर शिस्तीत तो तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. एकदम हळूच सोडायचा, कारण तेल उडण्याची शक्यता असते. बघा असं व्यवस्थित घोळवून तेलामध्ये सोडून घेऊया आपण हा ब्रेड पकोडा. आणि मीडियम गॅसवर हे आपण तळून घेऊया. ब्रेड पकोडे तळून झालेले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता एकदम मस्त ब्रेड पकोडे झालेले आहेत आणि छान क्रिस्पी झालेले आहेत हे. आणि चवीला तर अप्रतिम लागतात. सर्व पकोडे मी तळून घेतलेले आहेत आणि आपले ब्रेड पकोडेही बनवून तयार झालेले आहेत. आता आपण मूग डाळीचे पकोडे बनवायला घेऊया. इथे मी 1 वाटी मूग डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता ही मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून घेऊया. 4 ते 5 हिरव्या मिरच्याही घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि यातली अर्धी डाळ घालून घ्यायची आहे. एका वेळेला सगळी नाही वाटली जाणार. तर आता ही आपण जाडसर वाटून घेऊया. बघू शकता अशी जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला. आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि राहिलेली ही डाळ मी वाटून घेते याचसोबत. सगळी डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आणि डाळ वाटताना अजिबात पाणी घालायची गरज नाही. बिना पाणी घालताच बारीक करायची आहे.
आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे, पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपण भजी तळायला घेऊया। तेलही गरम करत ठेवलेलं होतं, यामध्ये आता भजी सोडून घेऊया। बघू शकता तेल एकदम व्यवस्थित गरम असेल तर हे भजी असे लगेच वर येतात आणि यानंतर आपल्याला हे मीडियम गॅसवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर हे भजी म्हणजेच पकोडे तळून झालेले आहेत। आता याला आपण काढून घेऊया। बघू शकता खूप मस्त रंग आलेला आहे आणि एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत। बघू शकता छान क्रिस्पी मूग डाळीचे पकोडे झालेले आहेत। तर याचबरोबर मी सगळे पकोडे तळून घेते। सगळे भजी तळून झालेले आहेत। बघू शकता अगदी अप्रतिम रंग आलेला आहे आणि चवही एकदम मस्त लागते मूग डाळ पकोड्यांची। आणि पकोडे असतील तर मिरची तर हवीच आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त भजी झालेले आहेत, एकदम अप्रतिम लागतात चवीला। तर याच बरोबर आपले चारही टाईपचे पकोडे किंवा भजी काहीही म्हणा बनवून तयार झालेले आहेत। खूप मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। मस्त पाऊस पडत आहे आणि त्या पावसामध्ये असे मस्त गरमागरम पकोडे खाण्याची मजा काही औरच असते। तर तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।